नमस्कार. मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य. आज सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पूनमगेट येथे भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून भव्य निदर्शन या ठिकाणी करण्यात आले आहे. निदर्शनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका उर्दू व मराठी शाळांमध्ये जे तोंडी बदल्या आहे शिक्षकांचे, या बाबतीत आम्ही गेल्या 1 महिन्यापासून वरिष्ठ अधिकारी प्राथमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. दिनांक 4/2/2026 रोजी प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर महानगरपालिका श्री मल्हारी माने साहेब यांच्याकडे आम्ही या विषयावर त्यांच्या कार्यालयामध्ये समक्ष भेटून तक्रारी निवेदन दिला होता. 4 तारखेला त्यांनी आम्हाला असे म्हणले की तुम्ही आम्हाला पुरावे द्या. या विषयावर 23/2/2026 रोजी मान्य आयुक्त यांच्याकडे जनता दरबार या कार्यक्रमात मी स्वतः समक्ष हजर राहून त्यांच्याकडे पुरावा सादर केला. सोलापूर महानगरपालिकेच्या 5 नंबर उर्दू मुलींच्या शाळेमध्ये शिक्षक इम्रान जमालदार या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक म्हणून आहे, हे पुरावा त्यांच्याकडे सादर केला. त्यानंतर 26/6/2026 रोजी परत एकदा प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालय महानगरपालिकाचे मल्हारी माने साहेब प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे समक्ष भेटून याच विषयावर महानगरपालिकेच्या 5 नंबर उर्दू मुलींच्या शाळेमध्ये इम्रान जमादार हे तोंडी बदलीवर त्या ठिकाणी कार्यरत आहे म्हणून मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा केला. त्यांना मी पुरावे दिलो. तर त्या कार्यालयामध्ये माझ्यासोबत 2-3 माझे मित्र होते. त्यांच्या समोर त्यांनी आम्ही दिलेल्या पुराव्यावर कुठलीही कारवाई त्यांनी केली नाही. परत त्यांनी आम्हाला असे म्हणले की मी तुमच्या संघटनेवर आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करतो. आम्ही या देशाचे मालक आहे आणि तुम्ही सेवक आहात, तुम्ही नोकरदार आहे. मालक ज्यावेळेस तुम्हाला आदेश देतात त्या आदेशाला पाळणं हे तुमचं कर्तव्य आहे. परंतु आम्ही या पद्धतीने एवढे पाठपुरावे करून देखील तुम्ही जर याच्यावर कारवाई करत नसेल तर सरळ सरळ तुम्ही त्यांच्यासोबत संगनमत केला असा संशय आमचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांच्याकडे मी अनेक प्रश्न त्यांना सांगितला. त्यांनी कुठलीही भूमिका आमची ऐकून घेण्याची त्या ठिकाणी मानसिकता ठेवली नाही. परत दुसऱ्या दिवशी माझ्या व्हॉट्सअपवर त्यांनी मेसेज टाकला की तुम्ही जे तक्रारी अर्ज आमच्याकडे दिलेला आहे त्याच्यावर उत्तर देण्याकरिता माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. साहेब, तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही ड्युटी सोडून द्या. कशाला तुम्ही प्रशासन अधिकारी म्हणून या ठिकाणी कर्तव्यावर आहे? तुमच्या निदर्शनामध्ये हे सगळे प्रश्नाने आणून दिलात तर त्याच्यावर आपण एक जबाबदार अधिकारी म्हणून भूमिका घेण्याचा आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण कशासाठी त्या ठिकाणी कर्तव्यावर आहे? दुसरा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका उर्दू आणि मराठी शाळांमध्ये जे 5 नंबर शाळा आहे त्या ठिकाणी अशी नियुक्ती आहे जे नियुक्ती पूर्णपणे आम्ही आमच्या अर्जामध्ये लिहून दिलेला आहे. त्या शाळेमध्ये विज्ञान विषयावर जागा रिक्त आहे, परंतु त्या ठिकाणी समाजशास्त्र विषयावर शिकवणाऱ्या अतिरिक्त जे शिक्षक आहे इम्रान जमादार याला नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला मी आज या ठिकाणी पुरावे देतो. कॅम्प शाळेमध्ये उम्मे सलमा म्हणून एक शिक्षक आहे, ते देखील तोंडी बदलीवर त्या ठिकाणी अतिरिक्त म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या 6 नंबर शाळांमध्ये देखील तलग म्हणून या ठिकाणी एक शिक्षक आहे, ते देखील तोंडी बदल्यावर त्या ठिकाणी कार्यरत आहे. शासनाचा कुठलाही GR नसताना, शासन निर्णय नसताना या ठिकाणी तोंडी बदल्या करून या सर्व शिक्षकांना पाठीशी घालण्याचं काम प्राथमिक शिक्षण मंडळ या ठिकाणी चालू आहे. त्यांचा या ठिकाणी भव्य जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शन केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आम्ही जे मागणी केली आहे याच्यावर 7 दिवसाच्या आत प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने साहेब यांनी कुठलीही कारवाई जर नाही केली तर तुम्हाला पूर्वकल्पना न देता तुमच्या कार्यालयामध्ये घुसून तुम्हाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. येणाऱ्या काळात या सर्व विषयावर उच्च स्तरावर मी पाठपुरावा करणार आहे, हे देखील तुम्हाला आवाहन करतो. यामध्ये आज मान्य जिल्हाधिकारी त्याचबरोबर मान्य आयुक्त साहेब यांच्याकडे देखील मी तक्रार देणार आहे. आज या ठिकाणी निदर्शन करण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही 7 दिवसात आम्ही जे तुमच्याकडे पाठपुरावे
केले आहे त्याच्यावर तुम्ही ठोस निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करा, अन्यथा पुढील प्रक्रिया आम्ही 7 दिवसानंतर घेणार आहे. यावेळी सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.